मित्रांनो, आज तुमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रारंभिक जीवन घेऊन आलेलो आहे. पुणे जिल्ह्यातील जुन्नर शहराजवळ वसलेल्या शिवनेरी या डोंगरावर 19 फेब्रुवारी 1630 मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला. शिवाजी महाराजांचे नाव शिवाई या देवतेवरून ठेवण्यात आले. शिवनेरी गडावरील शिवाई देवीला जिजाबाईंनी आपल्याला बलवान पुत्र व्हावा अशी प्रार्थना केली, म्हणून या मुलाचे नाव शिवाजी ठेवले. शिवरायांचे वडील शहाजी राजे भोसले हे मराठा सेनापती होते, ज्यांनी दक्कलच्या सल्तनतची सेवा केली. त्यांच्या आई जिजाबाई होत्या, ज्या सिंदखेडच्या लखोजी जाधवांच्या कन्या. जाधव हे देवगिरीचे यादव राजघराण्यातील वंशीचे होते. शिवाजी महाराजांच्या जन्माच्या वेळी दक्कलमधील राजसत्ता विजापूर, अहमदनगर आणि गोवळकोंडा या 3 इस्लामी सत्तेमध्ये विभागलेली होती. शहाजीराजांनी आपली निष्ठा वेळोवेळी अहमदनगरची निजामशाही, विजापूरची आदिलशाही आणि मुघल यांदरम्यान बदलली, पण त्यांनी पुणे ही नेहमी आपली जहागिरी ठेवली आणि स्वतःचीच एक लहानशी फौज पदरी बाळगली. छत्रपती शिवाजी महाराज हे भोसले कुळातील आहेत. त्यांचे आजोबा मालोजी अहमदनगर सत्तेचे एक प्रभावशाली सेनापती होते आणि त्यांना राजा ही उपाधी देण्यात आली होती. लष्करी खर्चासाठी त्यांना पुणे, सुपे, चाकण आणि इंदूरपूरचे देशमुखी हे हक्क देण्यात आले. त्यांना त्यांच्या कुटुंबाच्या वास्तव्यासाठी किल्ला शिवनेरी देखील करण्यात आला. शहाजी हे मुघलांचे बंडखोर सरदार होते. शहाजीराजांनी विजापूर सरकारच्या पाठिंब्याने मुघलांविरुद्ध केलेल्या मोहिमा साधारणपणे अयशस्वी ठरल्या. मुघल सैन्याने त्यांचा सतत पाठलाग केला. शिवाजी महाराज आणि आई जिजाबाईंना नेहमी या किल्ल्यावरून त्या किल्ल्यावर जावे लागायचे. 1636 मध्ये शहाजीराजे विजापूरच्या सेवेत रुजू झाले आणि त्यांना पुण्याची जहागिरी दिली. शहाजीराजाने पुढे तुकोबाईंशी आपला दुसरा विवाह केला. लहान शिवरायांना घेऊन जिजाबाई पुण्यात राहायला आल्या. तुकोबाई आणि शहाजीराजे यांच्या एकोजी भोसले या पुत्रांनी पुढे सध्याच्या तमिळनाडूमधील तंजौरवर आपले राज्य स्थापन केले. शिवाजी महाराजांना घेऊन जिजाबाई पुण्यात स्थायिक झाल्या. त्यावेळी विजापूरची शासक आदिलशहाने बंगलोरमध्ये शहाजीराजांना तैनात केल्यामुळे दादाजी कोंडदेव आणि त्यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली. 1647 मध्ये कोंडदेव मरण पावले आणि शिवरायांनी कारभार हाती घेतला. त्यांची पहिली मोहीम थेट विजापूरच्या सरकारला आव्हान दिले. त्यावेळी पुण्याची फार दुरवस्था झालेली होती. तेव्हा छोटे शिवाजीराजे आणि कारभारी यांच्या हस्ते पुण्यात एका शेतात सोन्याच्या मुलम्याचा नांगर फिरवून जिजाबाईंनी पुण्याची पुनर्स्थापना करायला सुरुवात केली. शिवाजीराजे लहानचे मोठे होत असताना आणि मोठे झाल्यावर प्रत्येक महत्त्वाच्या प्रसंगी त्यांना जिजाबाईंचे खंबीर मार्गदर्शन दिले. शिवाजी महाराजांना त्या आद्यगुरू म्हणून मानल्या जातात.